हाय फ्रेंड, माझं नाव सुहास आहे. मी 30 वर्षाचा तरुण आहे. मी एका शाळेवर शिक्षक म्हणून नवीनच रुजू झालो होतो. माझा राहण्याचा जिल्हा दुसराच होता. त्यामुळे तेथील भाषा व माणसं समजायला मला महिना 2 महिने कालावधी गेला होता. नवीनच शिक्षकाची नोकरी मिळाल्यामुळे मी फार उत्साहाने काम करत होतो. आमची 7वी पर्यंतची शाळा होती आणि माझ्याकडे 7वीचा वर्ग देण्यात आला होता. मुलांची ओळख चांगल्या प्रकारे झाली होती. माझ्या माझ्या माझी शिकवणाने मुलांना मनापासून समजत होतं. माझ्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी होते. त्यातील 20 मुली व 10 मुले होते. 25 मुले शाळेमध्ये दररोज हजर राहायचे. पण 4-5 मुलांना कितीही आग्रह केला तरी ते दररोज उपस्थित राहत नव्हते. यामुळे पालकांच्या सारख्या भेटी घ्याव्या लागायच्या. वर्गामध्ये शिकवून झाल्यावर मी शिकवलेल्या भागावर मुलांना प्रश्न विचारायचो. त्यावेळी बरेच मुलं उत्तरे व्यवस्थित द्यायची. पण सुकन्या नावाची मुलगी फारच छान उत्तरं द्यायची व तिची लेखनाची पद्धतही खूपच छान होती. मोत्यासारखं तिचं अक्षर दिसत होतं. अनेक स्पर्धांमध्ये ती भाग घेत असायची व तिचा नंबरही यायचा. शाळेतील सर्व शिक्षकांची ती आवडती विद्यार्थिनी झाली होती. यामुळे मी तिला वर्गातील मॉनिटरही केलं होतं. ती खूपच हुशार मुलगी होती, पण तिच्या घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती. तिचे आई वडील रोज मजुरीने कामासाठी जात होते. तिचा एक लहान भाऊ होता. तोही आमच्या शाळेत 5वी शिकत होता. सुकन्या एवढी हुशार मुलगी होती, पण तिला एक वाईट सवय होती. ती म्हणजे ती दररोज शाळेमध्ये अर्धा 1 तासाने उशिरा यायची. यामुळे एक दिवस तिच्या आई वडिलांना भेटून मला तिची अडचण जाणून घ्यायची होती. एक दिवस मी शाळेचा परिपाठ झाल्यावर तिच्या घराकडे जाण्यासाठी निघालो होतो. मी चालत चाललो होतो. अनेक लोकांना बोलत बोलत मी पुढे चाललो होतो. 10 ते 15 मिनिटं चालत पुढे आल्यावर मी तिच्या घरी आलो. तिच्या घरी फक्त तिची आई होती. तीही कामासाठी निघाली होती. मी म्हणालो, मावशी, सुकन्या रोज शाळेत येते, पण ती उशिराने येते. तिला काही कामं सांगता का? तिची आई म्हणाली, नाही सर, तिला आम्ही काहीही काम सांगत नाही. उलट डबा झाला की ती सकाळी लवकर शाळेत जाते म्हणून निघून जाते आणि तुम्ही तर म्हणता ती वेळेवर शाळेत येत नाही. तिच्या आईने असं सांगितल्यावर ती नेमकं कुठे जात असेल हे मला शोधायचं होतं. यामुळे मी अनेकांना विचारलं, सुकन्या कुठे दिसते का? त्या गल्लीतील सर्वच लोक म्हणायचे, ती तर लवकरच शाळेत जाते. शिवाय ती शाळेत खूपच हुशार मुलगी आहे असेही आम्ही ऐकलं आहे. असं तिच्याविषयी लोक मला म्हणत होते. आता माझ्या मनात चांगलीच धाकधूक वाढली होती. सुकन्या मोठी मुलगी आहे. तिला काही आमिष दाखवून गावातील एखादा मुलगा तर काही करत नसेल ना, असा प्रश्न मला पडला होता. मी सर्व गल्ली पालथी घातली, पण मला ती कुठेही भेटली नाही. म्हणून मी शेजारच्या गल्लीकडे वळालो. तेथे एका बाईजवळ मी चौकशी केली, तर ती म्हणाली, इथून पुढे थोडं लांब एक झोपडी आहे आणि त्या झोपडीत एक म्हातारी राहते. तिथे ती बसलेली असते. पहा सर. त्या बाईने असं सांगितल्यावर मी तडातडा त्या झोपडीकडे जाऊन लागलो होतो. सारा गाव रिकामा झाला होता, कारण लोक शेतामध्ये कामासाठी निघून गेले होते आणि मी त्या सुकन्याला शोधत होतो. थोड्या वेळाने मी त्या म्हातारीच्या झोपडीजवळ आलो, तर सुकन्या काय करत होती हे मी पाहिल्यावर मी अचंबित झालो आणि तोंडात बोट घातलं. तिने त्या म्हाताऱ्या आजीला अंघोळ घातली होती आणि तिला उन्हामध्ये बसून तिच्या डोक्याला तेल लावून केस विंचारत होती. मी म्हणालो, खरंच किती गुणवान मुलगी आहे. आपण तिच्यावर वेगळाच संशय घेतला होता, पण ती अतिशय पुण्याचं काम करत होती. मी चौकशी केली असता त्या झोपडीत राहणाऱ्या आजीला कोणीही सांभाळत नव्हतं. सुकन्या रोज ते आजीला पाणी आणून द्यायची, आंघोळीला पाणी ठेवायची आणि तिला दररोज आंघोळ घालायची. स्वतः तेलाची बाटली आणून तिच्या डोक्याला तेल लावायची आणि तिला थोडाफार स्वयंपाक करून द्यायची आणि या कारणामुळे तिला शाळेत येण्यासाठी रोजच उशीर होत असे. हे खरं कारण मला समजल्यावर मी सर्व शाळेत याविषयी सांगितले आणि मुख्याध्यापकाच्या समोर व सर्व विद्यार्थ्यांसमोर तिचा याबद्दल सन्मान केला आणि मी शिकवलेल्या मुलीला एवढी समज आहे यामुळे मी कृतज्ञ झालो व सुकन्यानेही शिकवलेला प्रत्येक भाग आचरणात आणल्यामुळे मी धन्य झालो होतो.